Welcome all in our integrated mathematics channel. So today we are discussing about third method for finding inverse Z transform. So this method become inversion integral method. Okay. So by inversion integral method, the inverse Z transform of f of z is f of k is equal to 1 upon 2 pi I integration over c f of z raised to k minus 1 dz. ओके. तर इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड आहे म्हणजे याच्यामध्ये इंटिग्रेशन असते पहा, म्हणून त्याला इन्व्हर्जन इंटिग्रल असं नाव दिलेलं आहे. तर या ठिकाणी एफ ऑफ के जो आहे तो एफ ऑफ के म्हणजे काय असणार आहे, तर तो असणार आहे सम ऑफ द रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड इंटू झेड रेस टू के मायनस वन. ओके. एफ ऑफ झेड इंटू झेड रेस टू के मायनस वनचे जे रेसिड्यू आहेत त्याची सम घ्यायची. रेसिड्यू कशाला, ऍट पोल्स ऑफ एफ ऑफ झेड. एफ ऑफ झेड जो कॅपिटल एफ ऑफ झेड आहे दिलेलं फंक्शन, त्याचे जे पोल आहे त्या प्रत्येक पोलसाठी याचे रेसिड्यू फाइंड करायचे आणि त्यांची सम घ्यायची. ओके. समजा दोन पोल असतील तर दोघांसाठी आपण याचे रेसिड्यू फाइंड करू आणि त्या दोघांच्या रेसिड्यूची ऍडिशन घेऊया. ठीक आहे. सो रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड इंटू झेड रेस टू के मायनस वन ऍट झेड इज इक्वल टू ए म्हणजे काय, तर तो असणार आहे या जे फंक्शन एफ ऑफ झेड इंटू झेड रेस टू के मायनस वन आहे त्याला जर झेड इज इक्वल टू ए ला आपण रेसिड्यू फाइंड करत असेल तर हा इकडे घ्या म्हणजे होईल झेड मायनस ए. तर झेड मायनस ए ने या फंक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे आणि फायनल जे उरलेलं फंक्शन येईल याने मल्टिप्लाय करून आल्यानंतर आन्सर जे येईल त्याच्यामध्ये झेडच्या ऐवजी ए पुट करायचे. पुट झेड इज इक्वल टू ए. सो इन दॅट वे वी गेट रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड इंटू झेड रेस टू के मायनस वन ऍट झेड इज इक्वल टू ए. ओके. सिमिलरली रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड झेड रेस टू के मायनस वन ऍट झेड इज इक्वल टू ए ला, इथं ए म्हणजे काय आहे, तर ए म्हणजे सिंपल पोल आहे. ओके. ए म्हणजे काय आहे, सिंपल पोल आहे म्हणजे तो एकदाच येतोय. आणि या ठिकाणी झेड इज इक्वल टू ए जो आहे तो सिंपल पोल नसून तो काय आहे, पोल ऑफ ऑर्डर एन आहे. ओके. म्हणजे तो एन टाइम्स रिपीट होतोय. ठीक आहे. तो काय होतो, एन टाइम्स रिपीट होतोय. त्या केसमध्ये काय करायचंय, वन अपॉन एन ऑर्डर असेल या पोलची तर डिवायडेड बाय एन मायनस वन फॅक्टोरियल घ्यायचं म्हणजे एकने ते कमी करायचं त्याचं फॅक्टोरियल डिनॉमिनेटरला घ्यायचं आणि एन मायनस वन तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू झेड. कोणाचा, याला या फंक्शनला झेड मायनस ए रेस टू एन ने मल्टिप्लाय करायचं एफ ऑफ झेड इंटू झेड रेस टू के मायनस वन ला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ ऑर्डर एन मायनस वन म्हणजे एन मायनस वन तर टाइम त्याला डिफरन्शिएट करायचा आहे आणि मग येणाऱ्या आन्सर मध्ये झेडच्या ऐवजी ए पुट करायचं. या पद्धतीनं त्या फंक्शनचा रेसिड्यू आपल्याला मिळेल. तर या ठिकाणी पोल म्हणजे काय असणार आहे, पोल म्हणजे अशी झेडची व्हॅल्यू ज्याला आपलं जे फंक्शन आहे कॅपिटल एफ ऑफ झेड त्याची व्हॅल्यू काय येईल, इन्फिनिटी येईल. ओके. त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, इन्फिनिटी आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं वन अपॉन झेड मायनस ए, तर याच्यामध्ये याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटरला झिरो असेल तर ते इन्फिनिटी असतं. मग याची व्हॅल्यू झिरो असणार आहे तरच ते इन्फिनिटी येतं म्हणजे झेडची व्हॅल्यू काय येणार आहे, ए येणार आहे. म्हणजे हा झाला फोर. समजा ते असलं वन अपॉन झेड मायनस हेच घेतलं आपण झेड मायनस वन इंटू झेड मायनस टू, तर याची व्हॅल्यू वरती काही असू द्यात, वरती 10z आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, झिरो आली पाहिजे म्हणजे डिनॉमिनेटर झिरो पाहिजे तरच आपल्याला पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू काय भेटेल, इन्फिनिटी भेटेल. ओके. तर याची व्हॅल्यू झिरो म्हणजेच काय आलं, झेड मायनस वन इज इक्वल टू झिरो किंवा झेड मायनस टू इज इक्वल टू झिरो आलं. सो झेड इज इक्वल टू वन आलं आणि झेड इज इक्वल टू काय आलं, टू आलेलं आहे. मग या पद्धतीने हे दोन पोल झाले, झेड इज इक्वल टू वन, झेड इज इक्वल टू टू. समजा इथं ब्रॅकेटची पॉवर टू असेल. ओके. तर या केसमध्ये काय झालं, झेड मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू झिरो येणार आहे. याच्यावरून झेड इज इक्वल टू वन येईल पण तो कसा असणार आहे, पॉवर टू असल्यामुळं तो पोल असणार आहे, पोल ऑफ ऑर्डर टू, दोन ऑर्डरचा पोल असेल. समजा इथं पॉवरला तीन असेल तिथं काय झेड मायनस टू रेस टू थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजे झेड इज इक्वल टू टू काय असणार आहे, पोल ऑफ ऑर्डर थ्री असणार आहे. ओके. या पद्धतीने आपण पोल फाइंड करतो आणि एकदा पोल फाइंड केला की या फॉर्म्युल्यावरून त्याचा रेसिड्यू फाइंड करायचा. एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे इझिली तुमच्या लगेच लक्षात येईल. सो फर्स्ट एक्झाम्पल बिकम फाइंड इनवर्स झेड ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ कॅपिटल एफ ऑफ झेड इज इक्वल टू 10z divided by z square minus 3z plus 2 using inversion integral method. या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड यूज करायची आहे. तर इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड यूज करायची तर काय करायचं, याचे लिनियर फॅक्टर आपण लिनियर फॅक्टरच्या फॉर्म मध्ये हा डिनॉमिनेटर जो आहे तो लिहायचा. मी गिवन मध्येच लिहिलेलं आहे, गिवन एफ ऑफ झेड इज इक्वल टू वरचा 10z आहे तसा याचे लिनियर फॅक्टर फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, दोन नंबर शोधणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि झेड स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस टू आलं पाहिजे आणि त्यांची ऍडिशन आली पाहिजे मायनस थ्री
असे नंबर आहेत -1 आणि -2. यांचं मल्टिप्लिकेशन 2 येतं. -1 प्लस -2 ॲडिशन येते -3. सो फॅक्टर बिकम z-1 अँड z-2. या पद्धतीने ते फॅक्टर येऊन जातात. ओके, तर आता याच्यावरून आपल्याला काय करायचं, इन्व्हर्जन इंटिग्रल मेथडने याला सॉल्व्ह करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पोल लिहायचे. सो हिअर z-1 into z-2 is equal to 0 implies, ओके, हा डिनॉमिनेटर 0 असल्याशिवाय ते इन्फिनिटी येणार नाही आणि ज्या झेडच्या व्हॅल्यूला ते इन्फिनिटी येते ते म्हणजे पोल असतात. मग मी सुरुवातीला हे 0 शी इक्वेट केलं डिनॉमिनेटर. सो z-1 into z-2 is equal to 0 implies z is equal to 1 and z is equal to 2, and therefore poles are z1 is equal to 1, z2 is equal to 2. पहिल्या पोलला मी म्हटलं z1 आणि दुसऱ्याला म्हटलं z2. ओके, दोन्हीच्या दोन्ही पोल कसे आहेत, सिंपल पोल आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर नाहीये त्याला, म्हणजे सिंपल पोल झाले ते. and therefore residue of capital F of z z raised to k minus 1 असा आपला फॉर्म्युला at z is equal to, इथं तो काय येणार आहे, रेसिड्यू ऑफ f of, पार्टिशन करून लिहितो मी इथं. सो दिस इज इक्वल टू रेसिड्यू ऑफ f of z z raised to k minus 1 at z is equal to, पहिला पोल घेतला मी 1. ओके, सो दिस इज इक्वल टू f of z, त्याचा रेसिड्यू आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय येणार आहे, ऍट 1 ला आपण लिहितो. सो z मायनस 1 येणार आहे ब्रॅकेट मध्ये. ओके, हा इकडे घ्यायचा फक्त, हा पोल जो आहे इकडे, म्हणजे z मायनस 1 होणार आहे. त्याला मल्टिप्लाय f of z. f of z म्हणजे काय आहे, 10z डिवायडेड बाय z मायनस 1 इंटू z मायनस 2 आणि त्याला मल्टिप्लाय z रेस टू k मायनस 1. ओके, तर याच्यामध्ये हा z मायनस 1 आणि z मायनस 1 कॅन्सल होतो आणि आता जे उरलेलं आहे त्याच्यामध्ये काय पुट करायचंय, z इज इक्वल टू 1 पुट करायचंय. तर ते होऊन जाईल 10 इंटू 1 डिवायडेड बाय 1 मायनस 2 इंटू 1 रेस टू k मायनस 1. 1 ची कोणती पॉवर घेतली तर 1च येतं, म्हणजे फंक्शन आलेलं आहे -10, राईट. फंक्शन काय आलेलं आहे, -10 आलेलं, इथं खाली लिहितो मी त्याला. सो फंक्शन बिकम, दिस इज इक्वल टू 10 into 1 divided by 1 minus 2 into 1 raised to k minus 1 is equal to -10. ठीक आहे, हा रेसिड्यू झाला पहिल्या पोलसाठी. आता दुसऱ्या पोलसाठी फाइंड करायचा आहे. सो इथं मेन्शन करतो मी, पहिला आकडा टाकून at z is equal to 1. ओके, इथं सेकंड आकडा, सेकंड ऑप्शन at z is equal to 2. z is equal to 2 साठी मी चेक करतो त्याला काय, रेसिड्यू ऑफ z is equal to 2 ला करतोय, म्हणजे z मायनस 2 मल्टिप्लाय कोणाला, f of z ला. f of z म्हणजे काय आहे, तर तो आहे 10z डिवायडेड बाय z मायनस 1 इंटू z मायनस 2 इंटू z रेस टू k मायनस 1. कोणत्या पॉइंटला, z इज इक्वल टू 2 ला. आता हे बघूया काय येतं, तर या पद्धतीने हे होऊन जाते पहा. सो दिस इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहितो मी सुरुवातीला. फॉर्म्युला काय आपला, रेसिड्यू ऑफ f of z into z raised to k minus 1 at z is equal to 2. And so this is equal to z minus 2 into 10z divided by z minus 1 into z minus 2 into z raised to k minus 1 at point z is equal to 2. So this is equal to z minus 2 cancel होईल आणि उरलेल्या फंक्शन मध्ये z च्या ऐवजी 2 घ्या. So you get 10 into 2 divided by 2 minus 1 into 2 raised to k minus 1. So you get 20 into 2 raised to k minus 1. And therefore आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे रेसिड्यूची सम म्हणजे f of k असणार. Therefore f of k is equal to sum of residues of f of z into z raised to k minus 1 at poles of f of z.
at poles of capital F of z. So therefore f of k is equal to रेसिड्यू काय आलेत, पहिला रेसिड्यू आलेला आहे -10 आणि दुसरा आलेला आहे सो -10 सम म्हणजे ऍडिशन प्लस दुसरा आलेला आहे 20 into 2 raised to k minus 1. ओके, सो दिस इज अवर f of k. हा झाला आपला f of k. या पद्धतीने आपला आन्सर येते पहा युजिंग इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड. तर एकदा ऑब्झर्व करा, अजून एक्झाम्पल सोडवू आपण याच्यावर. Now our second example is to find the inverse z transform of f of z is equal to z square upon z square plus 1 using inversion integral method. So given f of z is z square as it is. Now factorize this z square plus 1. ओके, हा जर 0 असेल तरच ते इन्फिनिटी येणार आहे. तर मी त्याला 0 शी इक्वेट करतो म्हणजे याचे फॅक्टर येतील पहा z स्क्वेअर इज इक्वल टू -1 म्हणजे झालं z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ -1 म्हणजे z इज इक्वल टू आलं प्लस मायनस आय. बरोबर, रूट ऑफ -1 म्हणजे काय असतं प्लस मायनस आय असतं. म्हणजे याचे फॅक्टर झाले z प्लस आय अँड z मायनस आय. ओके, तर डायरेक्ट फॅक्टर पाडून मी त्याला लिहिलेलं आहे. सो हिअर पोल्स आर z plus minus I is equal to 0 and z plus I equal to 0. So we get z is equal to I and z is equal to minus I. हे दोन पोल झाले या ठिकाणी आपले. ओके, दोन्हीच्या दोन्ही सिंपल पोल आहेत. सो फर्स्ट केस फॉर z is equal to I, residue of f of z, z raised to k minus 1 at z is equal to a become residue of f of z. Here f of z is, ठीक है, I will write as it is f of z into z raised to k minus 1 at z is equal to I. So this is equal to f of z z raised to k minus 1 at z is equal to I साठी पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, या फंक्शनला मल्टिप्लाय z मायनस आय घ्यायचंय. सो z मायनस आय इंटू f ऑफ z इज z स्क्वेअर डिवायडेड बाय z मायनस आय इंटू z प्लस आय, राईट, इंटू z रेज टू k मायनस 1. ओके, ॲट द पॉइंट z इज इक्वल टू आय. सो दिस इज इक्वल टू, याच्यामध्ये z मायनस आय आणि z मायनस आय कॅन्सल होईल आणि उरलेल्या फंक्शनमध्ये z च्या ऐवजी आय पुट करा. सो यू गेट आय स्क्वेअर into I raised to k minus 1 divided by I plus I. So in that way we get I square is minus 1 into I raised to k minus 1 divided by I plus I is 2I. So this is equal to minus I divided by 2I square. I ने multiply divide केला, denominator ला I नकोय, into I raised to k minus 1. So in that way we get minus I square, value of I square is minus 1. So minus minus become plus 1 upon 2. I into I raised to k minus 1 become I raised to k. Power ची addition झाली. तर हा आला आपला residue at z is equal to I. Now second case for z is equal to minus I. So find residue at z is equal to minus I. So residue of f of z into z raised to k minus 1 at z is equal to I. So this is equal to z is equal to minus I. So this is equal to z plus I. Okay, z plus I ने f of z ला मल्टिप्लाय करायचे म्हणजे हा मायनस आय इकडे आला की प्लस आय होतो. सो z प्लस आय इंटू f of z इज z स्क्वेअर डिवायडेड बाय z मायनस आय इंटू z प्लस आय इंटू z रेज टू k मायनस 1 at z is equal to minus I. So this z plus I, z plus I will get cancelled. Now what is remaining? Z raised to 2 into z raised to k minus 1. Okay. So this become, replace z by minus I, we get minus I raised to 2 into minus I raised to k minus 1 divided by, here we get minus 2I. Okay, we get minus 2I. So in that way we get square of minus is plus, square of I square is I square into minus I raised to k minus 1 divided by minus 2I. So in that way we get minus 1 upon 2 I into minus I raised to k minus 1. हे minus I आणि हे minus I raised to k,
त्याला मी लिहितो 1/2 मायनस आय रेस टू के. ओके, हे मायनस आय मी आय ला दिलं, ते मायनस आय झालं. मायनस आय इंटू मायनस आय रेस टू के मायनस 1. बेस सेम आहे, मायनस आय, पॉवरचे ॲडिशन झाले. So in that way we get residue at z is equal to minus I. Therefore f of k is equal to sum of residue of f of z into z raised to k minus 1 at poles of f of z. So in that way, for first pole residue become 1/2 I raised to k. For second pole we get plus 1/2 I raised to minus plus k. Okay, minus I raised to plus k. So in that way we get 1/2 into bracket I raised to k plus minus I raised to k for k greater than equal to 0. So this is our final answer. एकदा ऑब्जर्व करा. Example of inverse z transform by using inversion integral method. So here f of z is given. So right, given f of z. Now poles are, पोल कधी असणार आहे, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 असेल तर. डिनॉमिनेटर 0 कधी असेल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 दिलंय म्हणजे दोघांच्या दोघं 0 असल्यानंतर z मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे काय आला, z इज इक्वल टू 2 हा पोल आला, सिंपल पोल आहे. इथं z मायनस प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे या z प्लस 2 ची जी व्हॅल्यू येईल, तो जो पोल येणार आहे त्याची ऑर्डर किती असणार आहे, 2 असणार आहे. z प्लस 4 इज इक्वल टू 0 म्हणजे आला z इज इक्वल टू मायनस 4 आणि पॉवरला 2 असल्यामुळे डबल पोल झाला, म्हणजेच पोल ऑफ ऑर्डर 2 झाला. तर सुरुवातीला z इज इक्वल टू 2 ला रेसिड्यू फाइंड करूया. सो रेसिड्यू ऑफ f ऑफ z इनटू z रेज टू k मायनस 1 ॲट z इज इक्वल टू 2 इज इक्वल टू काय येणार आहे, z मायनस 2 मल्टिप्लाय येणार आहे. z इज इक्वल टू 2 आहे, 2 ला इकडे घ्या, z मायनस 2 होईल, तर या फंक्शनला मल्टिप्लाय होईल. कोणाला, f ऑफ z ला. f ऑफ z काय आहे, z डिवायडेड बाय z मायनस 2 into z plus 4 bracket square into this z raised to k minus 1 as it is. That z is equal to 2. So in that way we get this become, this z minus 2 will get cancelled. इथं z raised to 1 आहे, तर z raised to k minus 1 आहे, तर ते झालं z raised to k divided by z plus 4 bracket square. आणि ही याची व्हॅल्यू आपल्याला हवे कोणत्या पॉइंटला, at z is equal to minus 2. Okay, so this become minus 2, sorry plus 2. Z is equal to plus 2 ला ते आपल्याला हवा आहे. So put z is equal to 2, we get z raised to k divided by 2 plus 4 is 6, its square. So we get 1/36 into 2 raised to k. So this is our residue of pole z is equal to 2. Similarly, second case become for z is equal to minus 4. Next pole is z is equal to minus 4. So therefore, residue of f of z into z raised to k minus 1 at z is equal to minus 4. So this become equal to 1/, okay, ऑर्डर n असेल, ऑर्डर n असेल तर काय असतं, 1/n minus 1 फॅक्टोरियल असते. इथं ऑर्डर किती आहे, 2 आहे, म्हणजे येणार आहे 1/2 minus 1 फॅक्टोरियल into bracket 2 minus 1 divided by derivatives with respect to z 2 minus 1. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर या फंक्शनचा. ओके, आणि त्या फंक्शनला मल्टिप्लाय काय असणार आहे, z minus a raised to n म्हणजेच असणार आहे z plus 4 bracket square into f of z. f of z is z divided by z minus 2 into z minus plus 4 bracket square into z raised to k minus 1 at z is equal to minus 4. Okay, so in that way k minus 1. So this z minus plus 4 square, z plus 4 square will get cancelled, and that way we get this become 1. 1/1 factorial is 1 into second 2 minus 1 means first derivative of z with respect to z of z into z raised to k minus 1 become z raised to k divided by z minus 2. Okay, at z is equal to minus 4. Now differentiate this with respect to z. So due to quotient, apply quotient rule. So first differentiate z raised to k, we get k into z raised to
k minus 1 into denominator function multiply as it is, then minus sign, numerator function as it is, into derivative of denominator function is 1 minus 0 divided by square of denominator function means z minus 2 bracket square at z is equal to minus 4. So this is equal to, now replace z by minus 4. So we get this become k into, or first simplify this, we get k into, or we can directly substitute minus 4. K into minus 4 raised to k minus 1 into bracket minus 4 minus 2 minus minus 4 raised to k divided by minus 4 minus 2 bracket square. So in that way we get this become minus 2 minus 4 become minus 6 into k into minus 4 raised to k minus 1. So this become minus of minus 4 raised to k divided by this become minus 6 square become 36 plus 36. Okay, so in that way we get residue of f of z at pole z is equal to minus 4, and therefore f of k is equal to काय असणार आहे, f of k म्हणजे असतंय sum of the residue. पहिल्याचा रेसिड्यू आलेला आहे पहा 1/36 into 2 raised to k प्लस दुसऱ्याचा रेसिड्यू आलेला आहे minus 6k into minus 4 raised to k minus 1 minus into minus 4 raised to k divided by 36. याच्या पुढे याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता आणि मग तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. ओके, सो इन दॅट वे वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल्स ऑफ इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म युजिंग इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड. ओके, याची आणखी काही एक्झाम्पल सॉल्व करा म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. थँक्यू.